भूमी अभिलेख उपअधीक्षक जयदीप शितोळे यांचा शीघ्र कवी मोहिते मामा यांनी शब्दसुमनांनी केला गौरव। गुढीपाडव्याच्या पवित्र आणि मंगलमय दिनी हातकणंगले उपअधीक्षक भूमी अभिलेख म्हणून कार्यरत असलेल्या श्री जयदीप मधुकर शितोळे साहेब यांचा शब्दगौरव काव्यमय पद्धतीने सादर करण्यात आला। राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शीघ्र कवी श्री बाळासाहेब मोहिते मामा यांनी त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले व लेखणीतून साकारलेल्या शितोळे साहेबांच्या कार्याचा ओघवता आणि प्रभावी आढावा मांडला आहे। श्री क्षेत्र पंढरपूर येथील शेतकरी कुटुंबात 31 ऑक्टोबर 1990 रोजी जन्मलेले श्री जयदीप शितोळे साहेब यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून अवघ्या 23व्या वर्षी 2013 साली शासकीय सेवेत प्रवेश केला। लातूर, संभाजीनगर, अमरावती येथे यशस्वी सेवा बजावल्यानंतर सध्या ते हातकणंगले येथे उपाधीक्षक भूमी अभिलेख म्हणून कार्यरत आहेत। कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि अभ्यासू अधिकारी म्हणून ओळख असलेल्या शितोळे साहेबांचे व्यक्तिमत्व कवी श्री बाळासाहेब मोहिते मामा यांनी त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षरावर आधारित काव्यातून उलगडले आहे। त्यांच्या कार्यशैलीतील प्रामाणिकपणा, लोकाभिमुखता, कष्टाळूपणा आणि निर्णयक्षमता या गुणांचे अत्यंत सुंदर शब्दांकन करण्यात आलेल्या शीघ्र काव्यातून कवी श्री बाळासाहेब मोहिते मामा यांनी श्री शितोळे साहेबांना दीपस्तंभासारखे आई-वडील व भाऊ यांचे योग्य मार्गदर्शन, तसेच प्रशासकीय सेवेत रखडलेली कामे मार्गी लावणारे, धूसर असेल ते स्पष्ट करणारे अधिकारी, तसेच कधीही तोरा न मिरवणारे विनम्र व्यक्तिमत्व असे विशेषण देत श्री बाळासाहेब मोहिते मामा यांनी गौरविले आहे। गुढीपाडव्याच्या या शुभदिनी साकारलेले हे शब्दकाव्य केवळ गौरव नसून एका आदर्श शासकीय अधिकाऱ्याच्या कार्याची प्रेरणादायी पोहोचपावती असल्याची भावना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शीघ्र कवी श्री बाळासाहेब मोहिते मामा यांनी व्यक्त केली आहे। प्रशासकीय सेवेत प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याची प्रेरणादायी परंपरा अधिक दृढ झाली आहे। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर। चॅनलला सबस्क्राइब करा।